नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा सण म्हणजे ईद उल फितर. आमदार सौ सुलभाताई खोडके. भारतीय समाजाच्या सांस्कृतिक विश्वात विविध धर्म, परंपरा आणि श्रद्धांचा सुंदर सहअस्तित्व दिसून येतो. या विविधतेतूनच एकात्मतेची खरी ताकद निर्माण होते. प्रत्येक सण हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाला जीवनमूल्य देतो. अशाच मूल्यांनी समृद्ध, संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा सण म्हणजे ईद उल फितर, ज्याला रमजान ईद म्हणूनही ओळखले जाते. शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी अमरावती येथील पठाण चौक परिसरात ईद उल फितर निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या दिवशी मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करतात, एकमेकांना आलिंगन देतात आणि ईद मुबारक म्हणत आनंद साजरा करतात. सौ सुलभाताई खोडके यांनी सांगितले की ईदचा खरा अर्थ फक्त नवीन कपडे, स्वादिष्ट पदार्थ किंवा उत्सवात नाही, तर आपल्या मनातील कटुता विसरून एकमेकांशी प्रेमाने वागण्यामध्ये आहे. यावेळी आमदार संजय खोडके तसेच यश सुलभा संजय खोडके यांनीही उपस्थितांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मुस्लिम बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून उपस्थित होते. चिमुकल्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या गेल्या. तसेच ज्येष्ठ नागरिक, युवक आणि मान्यवरांना देखील ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या गेल्या. आमदार संजय खोडके यांनी सांगितले की आजच्या काळात समाज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. धार्मिक तणाव, सामाजिक विषमता, आर्थिक असमानता आणि वाढती असहिष्णुता. अशा परिस्थितीत रमजान ईद आपल्याला संयम, सहिष्णुता आणि परस्पर आदराचा मार्ग दाखवते. रमजान महिन्याच्या अखेरीस येणारी ईद केवळ आनंदाचा उत्सव नाही, तर आत्मशुद्धी, संवेदनशीलता आणि मानवतेचा संदेश देणारा पर्व आहे. हा सण आपल्याला शिकवतो की धर्माचा खरा अर्थ विधीमध्ये नाही, तर माणुसकीमध्ये आहे. रमजान ईदच्या पवित्र पर्वानिमित्त सर्वांनाच प्रेम, बंधुभाव, समता आणि मानवतेच्या मूल्यांनी समृद्ध अशा हार्दिक शुभेच्छा. अमरावती येथून गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.